अरे तुम्हाला माहितीये का काय झालं? अरे आमचा नातेवाईक एक जण डेड झाला. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. पैसे भरल्याशिवाय 2 दिवस त्यांनी बॉडी नाही बाहेर काढली. शेवटी त्यांनी घरातलं दागदागिने विकले, कर्ज काढलं, पैसे भरले 2-2.5 लाख. तेव्हा ती बॉडी बाहेर दिली माहितीये का? काय बोलतो? अरे मी बी तिकडे गेलतो ना पाहुण्यांच्या इथं, तिथं बी ना 3-4 दिवस बॉडीज दिले नाही पैसे दिल्याशिवाय. काय चाललंय मला काय कळना झालंय राव. अरे हा ना भाऊ, ते प्रायव्हेट हॉस्पिटल वाल्यांनी आहे ना लय लुटालुटी चालवले. अरे हा ना भाऊ, पेशंट मेला असताना तरी व्हेंटिलेटरवर ठेवतात आणि म्हणतात हे आणा ते आणा, पैसे उकळायची कामं करतात ना. अरे तुम्ही बरोबर बोलताय भावांनो, मला पण असा अनुभव आलाय. अरे ते तर काहीच नाही भाऊ. हे हॉस्पिटलवाले काय करतात माहितीये का? आमच्या मेडिकल मधूनच सगळी औषधं घ्यायची, भले ती मग किती महाग असली तरी. आणि जी औषधं आहे ना बाहेर आहे ना 10-15 हजाराला भेटतात का, ती यांच्याकडे 50-60 हजार रुपयाला असतात. हा ना राव, माझ्या मित्राचं पण असंच झालं माहिती का. त्याला आहे ना 40,000 डिपॉझिट करायला लावलं आणि 40,000चे मेडिसिन लिहून दिलं. हे कुठंतरी थांबलं पाहिजे रे, लय डोक्याला ताप झाले. बरोबर काय आहे. वाटतंय भाऊ? सरकारने आहे ना याच्यावर ठोस पावलं उचलली पाहिजे. नाही भाऊ, तुझे बोलतोय ना ते बरोबर आहे. असले हॉस्पिटल ना बंद केली पाहिजे सरकारने, याच्यावर चांगला कडक नियम आणला पाहिजे आणि असले हॉस्पिटलला बंद केले पाहिजे. तर मित्रांनो, मला तर काय वाटतं माहितीये का, जर एखादा रुग्ण उपचार करताना जर तो मृत्युमुखी पडला तर त्या हॉस्पिटलने त्याचं पूर्ण बिल माफ करायला पाहिजे. म्हणजे याचा परिणाम काय होईल, तो रुग्ण जिवंत राहण्यासाठी डॉक्टर खूप सारे एफर्ट घेतील आणि त्याला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.